सगळेजण एकत्रितपणे दौरा करणार आहोत. बातमी आहे नाशिकमधून. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणारे नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विजयी झाले होते आणि महायुतीच्या नरेंद्र दराडे यांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यानं गोकुळ गीते यांनी थेट युतीच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारलं होतं. बहुमत असतानाही नरेंद्र दराडे यांचा विधान परिषद निवडणुकीत दारुण पराभव झाला होता आणि त्यामुळे नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षशिस्त मोडणाऱ्या नगरसेवकांचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे सोपवलाय. महायुतीच्या विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे यापूर्वीचा इतिहास आहे, आजही तेच राहील आणि भविष्यातही तेच राहील. जे भारतीय जनता पार्टीचे चुकीचं जे वर्तणूक करतील त्याची नोंद ठेवून योग्य वेळी ती कारवाई होती हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आम्ही जे वस्तुनिष्ठ जे घडलेलं आहे ते सर्व वरिष्ठांना कळवलेलं आहे. त्यानुसार योग्य वेळ येईल त्या वरिष्ठ त्याची गंभीर दखल घेतील. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. वंदे मातरमला राष्ट्र